केंद्रबिंदू ठरला होता. कारण या संघानं अप्रतिम कामगिरी करत बलाढ्य संघांना धक्का देण्याचं काम करत जवळजवळ सेमीफायनल 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला शेवटच्या षटकासाठी घ्यावा लागेल, याची सुद्धा नोंद घ्या. कारण इथे रनांची पेनल्टी नाहीये, इथे धावांची पेनल्टी नाहीये, इथे क्षेत्ररक्षकाची पेनल्टी हा स्पर्धेचा नियम आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. पंचांचा इशारा आलाय लेट्स प्लेचा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ दी टीम अँड शो दी गुड गेम. माधव ठाकरे सरांचा इशारा आलाय. सामना सुरू होईल. आजच्या दिवसातील तिसरी लढत. पहिल्या लढतीमध्ये ओबी स्पोर्ट बिरवाडी संघाने विजय प्रस्थापित केलाय. दुसऱ्या लढतीमध्ये पेंढरी संघाने विजय प्रस्थापित केला आणि तिसरी लढत सुरू झाली आहे. पहिला चेंडू इथे मात्र हुक करत असताना पाहायला मिळतोय डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत 30 सर्कलमधून क्षेत्ररक्षक नक्कीच जातील चेंडूवर, चेंडूला अडवतील. तत्पूर्वी घेतली गेली आहेत फक्त आणि फक्त 2 धावा. सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पंकज आणि हर्षल. स्ट्राईकवर पंकज आहेत, नॉन स्ट्राईकला हर्षल पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं इथे मात्र मी तर म्हणेल क्रिकेट सुरू आहे. या मैदानावर अप्रतिम खेळ करण्यासाठी प्रत्येक संघ सज्ज आहे. खेळपट्टीचा विचार केला तर सिमेंटची खेळपट्टी पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. इथे मात्र काय घडतंय, भरपूर रिस्क होती परंतु रिस्क घेतली. हर्षलनं कॉलिंग केला की यस 1 धाव मिळेल आणि ती 1 धाव परिपूर्ण सुद्धा केली गेली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मोहन आहे, तो सुद्धा अप्रतिम गोलंदाजी करतोय. लाजवाब कामगिरी. आतापर्यंत जो 2 चेंडू पाहायला मिळत आहेत अप्रतिमरित्या इथे मात्र हाताळले गेलेत मोहनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हर्षल होते, भरपूर सफल झाले होते. नक्कीच खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु 1 धाव तर इथे मात्र रोखता येणार नाहीये. पंच बॅटकडे लेग बाईज. ओके, लेग बाईजच्या माध्यमातून 1 धाव आली आहे आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 4 या अंकावर. अगदी मी तर म्हणेल सावध सुरुवात इथे मात्र पाहायला मिळतीये हर्षल आणि पंकजच्या माध्यमातून टीम डोंगरीपाडा संघासाठी. खूप सुरेख सुरुवात. पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक नक्कीच त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चालला होता परंतु शेवटच्या अंतिम क्षणामध्ये चेंडूला अडवलं गेलंय आणि थ्रोपैकी होईल तत्पूर्वी घेतली गेली आहे आणि फक्त 2 धावा. चांगली सावध सुरुवात. चौकारांसाठी नक्कीच प्रयत्न होत आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय परंतु दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करत असताना गोलंदाज सातत्याने परिवर्तन करतायत. अप्रतिम चेंडू हाताळणी. प्रत्येक चेंडूला इथे मात्र वेगवेगळ्या धाडणीनं हाताळण्याची कौशल्यता इथे मात्र दाखवली जाते मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका इनफिल्डच्या डोक्यावरून कव्हरच्या क्षेत्रामध्ये. इथे मात्र 30 यार्ड सर्कलचा नक्कीच फायदा घेतला जातोय आणि चेंडूला पाठवून दिलाय. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. या इनिंगचा पहिला चौकार फलंदाज पंकजच्या बॅटमधून डीजे. धन्यवाद. चौकार अखेर घेण्यामध्ये यश प्राप्त झालंय. पुन्हा एकदा अप्रतिम हुक केला गेलाय. चेंडूला पाठवून दिलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउंस. सीमारेषा पार आलाय. खासदार चषक 2024चा ब्रँडेड चौकार.
4 चेंडू जर सारंगपुरी संघाच्या नावावर होते, परंतु तदनंतर केलेले 2 चेंडूंवर आघात आणि यलगार हे मात्र 14 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 2 चेंडूंवर इथे मात्र आघात केले गेले आणि 8 धावा प्राप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालं. ते म्हणजे टीम डोंगरीपाडा संघाला. धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद 14. दुसरं षटक हाताळण्यासाठी आधी आलेत गोलंदाजी मार्कवर. उंचपुऱ्या धाडणीचा एक वेगवान तेज तरार गोलंदाज आता मात्र आजमावला जातोय आधी. समोर हर्षल आहेत, त्यांनी सुद्धा एक चेंडू फेस केलाय. ओ इथे मात्र पा काय घडतंय, पडल्यानंतर चेंडू खालच्या दिशेला राहतोय आणि सरळ सरळ यष्टीरक्षकाकडे निघून गेला. डॉट बॉलनं सुरुवात होतीये दुसऱ्या षटकाची. दबाव हर्षलवर भरपूर असेल कारण की पंकजच्या बॅटमधून धावा येत असताना हर्षल इथे मात्र धावांसाठी संघर्ष करतोय. हर्षलला इथे मात्र धावा घेण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. त्याच्या बॅटला चेंडू आतापर्यंत लागत नाहीये, ही मोठी नक्कीच दम्याची बाजू असेल. लोअर फुलटॉस चेंडू इथे मात्र यष्टीरक्षक बीट झालेत. आउटफील्ड फास्ट चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं. एक धाव तर घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही झालाय आणि पाहता पाहता बॅटची कडा होती, 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. तटस्थ पंच इथे मात्र पहा स्वप्नील पाटील सरांचा इशारा आला, बॅटची एज आहे. चुकी केली मित्र म्हणेल यष्टीरक्षकांना आणि त्या चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नाराज असतील कर्णधार सारंगपुरी संघाचे, नाराज असतील चाहते, कारण या चांगली गोलंदाजी होत असताना सातत्याने तुम्हाला क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून गोलंदाजाला अपेक्षा असते की चांगली गोलंदाजी होत असताना क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ द्यावी, परंतु असं काही होताना पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. इथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडूला अडवलं गेलंय, उचललं गेलंय, फेकी करतील तत्पूर्वी एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही करू दिला नाहीये. इतकं फास्ट आणि जलद क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. जवळजवळ लॉंग ऑफमधून जवळजवळ मिड ऑफच्या दिशेने धावत वेगानं गेले होते. चेंडूला उचललं, फेकी केली, तत्पूर्वी एकच धाव आली. आधीची चांगली गोलंदाजी होतीये. स्विच हिटचा प्रयत्न 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्या इथे मात्र नक्कीच पहा काय घडतंय. एक धाव तर रोखू शकत नाहीयेत. चांगली गोलंदाजी कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तेच इथे मात्र केलं गेलंय. चार चेंडू झालेत आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे धाव फलकावर 18. समोरच्या दिशेला पटका भरपूर चांगला मिस हिट आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत, चुकी होणार नाहीये आणि पकडलाय झेल. संपलाय हर्षल पवार या फलंदाजाचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या डोंगरीपाडा संघाला पहिला धक्का टीम सारंगपुरीच्या माध्यमातून. आधीनं कमबॅक करून दिलंय आतापर्यंत या सामन्यामध्ये. मी तर उल्लेख करेल पहिल्याच षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, तदनंतर चांगली गोलंदाजी. पहा इथे मात्र काय घडतंय. अप्रतिम चेंडू हाताळणे. यष्टीरक्षण थोडंसं डोकेदुखी असेल मी तर म्हणेल टीम सारंगपुरीसाठी, परंतु पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 2 षटकं कंप्लीट झाली आहेत. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. लाजवाब षटक राहिलंय. हे षटक जर आवडलं असेल तर प्रेक्षकांना विनंती करतो जोरदार टाळ्या होऊ द्या. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये आणि कमबॅक करून दिले आपल्या टीमला या सामन्यामध्ये, ते म्हणजे गोलंदाज आधीनं.
आहे शिरोल विपक्षामध्ये उंबरमाली. शिरोल संघाचे कर्णधार आणि उंबरमाली संघाचे कर्णधार दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण व्यवस्थापक समितीशी संपर्क साधायचा आहे. सारंगपुरी संघ आपण 2 षटकांसाठी जवळजवळ 11 मिनिटं खर्च केलेली आहेत, याची नोंद घ्या. धावसंख्या 18 झाली आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत जयेश विदे. चेंडूला अडवतील, फेकी करतील. तत्पूर्वी एकच धाव इथे मात्र घेतली जाते. थ्रोला जवाब होता. पहा डीपमधून थेट थ्रो आपण पाहायला, तो म्हणजे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बरोबर स्टंपच्या इथे आपल्याला थ्रो पाहायला मिळाला. म्हणजे थ्रो फेकीला आज जवाब पाहायला मिळाली. पंकज 7 चेंडू 15 धावांवर तो खेळतोय. सूरजने 1 चेंडू फेस केलाय, अकाउंट अजूनही ओपन केलं नाहीये. समोरच्या दिशेला इथे मात्र सुरेख फटका आहे. आधी आहेत. चेंडूला अडवलं गेलंय. तत्पूर्वी नक्कीच 2 धाव्यांची संधी होती, 2 धावा घेतल्या गेल्यात. धावसंख्या 2 धावांनी पुढे जाईल. एकेरी दुहेरी धावसंख्येने इथे मात्र नक्कीच धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पंकज आणि सूरजचा हा प्रयत्न राहिलाय. नक्कीच ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरची लाईन. पंच माधव ठाकरे सरांचा इशारा येतोय, वाईटचा इशारा आलाय. थोडंसं डान्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. डान्सिंग पंच म्हणून रिव्ह्यू घेतला गेलाय. नक्कीच इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतला गेलाय. थर्ड अंपायर वाईड चेक केलं जाईल. तिसरं पंच नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय आणि काय असेल मात्र नक्की चेक केलं जाईल. गोलंदाजी करणाऱ्या सारंगपुरी संघानं पंचांच्या निर्णयाला इथे मात्र नक्कीच अपील केली आहे. पंचांच्या निर्णयाला त्यांनी सुद्धा इथे मात्र चेस केलाय. रिव्ह्यू सक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी. एक रिव्ह्यू दिला जातो आणि रिव्ह्यू इथे मात्र सक्सेसफुल झालाय, म्हणजे रिव्ह्यू पुढे कायम राहील टीम सारंगपुरीचा. पंचांच्या निर्णयाला इथे मात्र फेस केलं होतं आणि यशस्वीरित्या इथे मात्र मित्रमंडळ गोलंदाजाने घेतलेला रिव्ह्यू सक्सेस ठरलाय. पुन्हा एकदा सुरेख इथे मात्र चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू निघून चाललाय. डीप पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाला भरपूर मोठी चेंडू निघून गेलाय, फरार झालाय. खासदार चषकाचा आलाय पुन्हा एकदा एक नवसंजीवनी संघर्षमय चौकार. शिरोल संघ प्रतिनिधी किंवा कर्णधार व्यवस्थापन समितीशी संपर्क साधा. टीम शिरोल. उंबरमाली आपणही प्रतिनिधी किंवा कर्णधार उपस्थित झाला असाल तर कृपया व्यवस्थापक समिती सोबत आपण संपर्क करायचा आहे. 1 बाउन्स इथे मात्र दिला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी होतीये. ज्या प्रकारे पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14. त्यानंतर आधीने कमबॅक केलं, त्याने 4 धावा खर्च केल्या आणि आता हे षटक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. सातत्याने चांगली गोलंदाजी झाली. षटक तिसरं समाप्त झालंय. या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्यात भरतच्या माध्यमातून आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावर त्या म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात 26 धावा. 26 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच चौथं षटक पाहावं लागेल. बरोबर 14 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट केली गेली आहेत. पाणी घेऊन जायचंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची मागणी येते. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
तर डिन्स ब्रेक समाप्त झालाय. चौथा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिले चेंडू हाताळण्यासाठी इथे मात्र नक्की सज्ज झालाय. खूप चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतो. डीपमध्ये जयेश विद्या आहे, चेंडूला अडवलंय. दुसरीचा प्रयत्न वेगाने झालाय, परंतु इथे मात्र पाहता पाहता रोहन आहेत गोलंदाजी मार्कवर. शिरोल आणि उंबरमाली दोन्ही कर्णधार जर उपस्थित झाले नाही तर एक एक ओव्हर कमी केली जाईल, याची नोंद घ्या. शिरोल आणि उंबरमाली कंपल्सरी नाणेफेकी आहे मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी नाणेफेकी केली जाते आणि त्यामध्ये जर आपण उपस्थित नाही झालात तर दोन्ही संघांना इथे मात्र एक एक ओव्हरची पेनल्टी दिली जाईल. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूला अडवत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झाला आहे. दुसरी धावही मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतीये. चांगली गोलंदाजी होतीये. चांगल्या इथे मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला टीम पाहायला मिळते. सारंगपुरी अप्रतिम गोलंदाजी. सूरज आणि पंकज हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. डॉट बॉलही येत आहेत, 2 धावाही येत आहेत, परंतु मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीयेत. ज्या फटक्यांची गरज आहे त्या फटक्यांपासून दूर ठेवलं जात आहे. नक्कीच इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या टीम डोंगरीपाडा संघाला आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे धावफलकावर 31 धावा. 4 षटकांची नक्कीच इनिंग असते आणि त्या 4थं षटक सुरू आहे रोहनच्या माध्यमातून. त्याने आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, 5 धावा खर्च केल्यात आणि इथे मात्र मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय. त्याच प्रयत्न इथे मात्र करण्याचा नक्कीच झालाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आधी आहेत. कॉलिंग इथे मात्र दिसत नाहीये आणि पाहता पाहता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय. पंकजची खेळी इथे मात्र संपुष्टात येते. एक धाव झुडली जाईल. 32 धावा आणि 32 धावेवर लगावला गेलेला हा दुसरा धक्का. चेक केलं जाईल. तिसरा पंचांची इथे मात्र मागणी केली गेली आहे. फलंदाजी करणाऱ्या का पंचांचा रिव्ह्यू आहे? ओके, बॅटिंग साईडचा रिव्ह्यू आहे. OUT आउट आहे. न्यू बॅट्समन इथे मात्र दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सारंगपुरी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि सारंगपुरी गावचं गोड नेतृत्व हरेश सोनारे यांच्या माध्यमातून संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्याचप्रमाणे इथे मात्र संपूर्ण आयोजनाला बिरवाडीकरांच्या आयोजनाला सुद्धा शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. दरम्यानच्या कालावधीत काय घडतंय तू मे करत असताना इथे मात्र 2-2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग पाहायला मिळालं नाही. दरम्यानच्या कालावधीत झेल इथे मात्र ड्रॉप झाला. 2 धावा पाहायला मिळाल्या आणि 2 धावांमध्ये धावसंख्या इथे मात्र झाली आहे 34 धावा झाल्यात. 35चं आव्हान असेल दुसऱ्या इनिंगमध्ये. पूर्वार्धाचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि 35 धावेचं आव्हान इथे मात्र टीम सारंगपुरी संघासमोर असेल. क्षेत्ररक्षणामध्येच भरपूर चुका झाल्या मी तर म्हणे टीम सारंगपुरी संघाच्या माध्यमातून आणि परंतु फायदा तितका चांगला घेता आला नाहीये टीम डोंगरीपाडा संघाला. आणि पाहता पाहता 4 षटकांचा खेळ समाप्त झाला असताना 34 धावांपर्यंत मजल मारली आहे. 35चं आव्हान टीम सारंगपुरी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये असेल. चला, उंबरमाली आणि शिरोल दोन्ही कर्णधार जर आले नसाल तर यानंतर दोन्ही संघांना एकेका ओव्हरची पेनल्टी दिली जाईल. कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी
मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल आपण करत असतो आणि इथून पुढे जे संघ खेळणार आहेत ते जर आमचा आवाज आपणापर्यंत लाईव्हच्या माध्यमातून पोहोचत असेल तर लक्षात घ्या की मॅचची इनिंग ब्रेक होण्या अगोदर 1 ओव्हर अगोदर संघाच्या कर्णधारानं येऊन रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. जर असं होत नसेल, इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होत नसेल, दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या अगोदर नाणेफेकीसाठी आपण उपस्थित झाला नाहीत तर तुम्हाला एका ओव्हरची पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. म्हणून शिरोळ आणि उंबरमाली तर बेस्ट ऑफ कसारा विपक्षामध्ये खर्डी ही सुद्धा लढत आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना इन्व्हाइट करतोय. आपण जर आला असाल बेस्ट ऑफ कसारा आणि खर्डी कृपया त्वरित यायचं आहे. बेस्ट ऑफ कसारा विपक्षामध्ये खर्डी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या. 24 चेंडू आणि 35 धाव्यांचं आव्हान इथे मात्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी टीम सारंगपुरीची आदित्य आणि मोहन ही जोडी, या जोडीनंच कमाल केली होती गोलंदाजीमध्ये. मोहनचं षटक जरूर महागडं ठरलं होतं 14 धाव्यांचं, परंतु आदित्यनं कमबॅक करून दिलं होतं दुसऱ्या षटकामध्ये. त्याने अवघ्या 4 धावा खर्च करत एक गडी बाद केला होता आणि तिथून जो मॅच टर्न झाली तिथून पुन्हा उभारी घेता आली नाही, ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या डोंगरीपाडा संघाला. आणि परिणामी 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 34 पर्यंत मजल मारता आली. 35चं आव्हान आहे. त्या 35च्या आव्हानाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी टीम सारंगपुरी गावाला विजयासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मोहन त्याच्या सोबतीला आधी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सचिन. फलंदाजांनी जरूर नाराज केलं असेल, परंतु गोलंदाजांसाठी ही पर्वणी असेल. मी तर म्हणेल 4 षटकांमध्ये 35चं आव्हान म्हणजे जवळजवळ भरपूर चांगलं आव्हान आहे. फाईट करू शकता, फक्त आत्मविश्वास हवा आहे. संजय स्पोर्ट्स सारंगपुरी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खूप चला कसारा संघ बेस्ट ऑफ कसारा कर्णधार कृपया यायचं आहे. खर्डी संघाचे कर्णधार आलेले आहेत. बेस्ट ऑफ कसारा चला. तर इनिंगला सुरुवात होती. पहिला चेंडू मोहनसाठी फुलटॉस चेंडू. इथे मात्र भरपूर शफल होऊन 2-2 क्षेत्ररक्षणामधून चेंडूला खेळून काढला. चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तिथे मात्र चेंडूला अडवलं जात आहे. बाउंड्री लाईनच्या लगत चेंडूला अडवलं, उचललं, फेकलं. दरम्यानच्या कालावधीत 2 धावा यशस्वीरित्या आरामात पूर्ण केल्यात. त्या म्हणजे दोन्ही फलंदाजांनी 2 धावांनी इथे मात्र शुभारंभ केला गेलाय. बेस्ट ऑफ कसाराचे कर्णधार किंवा प्रतिनिधी कृपया रिपोर्टिंग करायची आहे. फुलटॉस चेंडू. इथे मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं. थ्रो सुद्धा अप्रतिम होता, परंतु यष्ट्या इथे मात्र हिट करू शकले नाही आहेत आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 धाव आली आहे. 3 या अंकावर धावफलक पाहायला मिळत आहे. आदित्य आणि मोहनची सावध सुरुवात इथे मात्र पाहायला मिळतीये. 35चं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये कितपत धावा येतील आणि दुसऱ्या बाजूला डोंगरीपाडाचा विचार केला तर त्यांना धावा रोखायच्या आहेत. त्यांचा नक्कीच मानस असेल की धावा जेवढ्या जास्तीत जास्त रोखता येतील तेवढा रोखण्याचा प्रयत्न ते करतील. कमीत कमी धावांपर्यंत नक्कीच. लोअर फुलटॉस चेंडू अप्रतिम फटका आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून हाताला जरूर ब्रश होऊन चेंडू निघून गेला, पण तो चेंडू इथे मात्र एकदा 30 सर्कल पार झाला की आउटफील्ड एवढी फास्ट आहे की चेंडू चौकाराच्या बाहेर गेल्याशिवाय थांबत नाहीये. आणि पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं. 4 धावा आल्यात मैदानाच्या आतमध्ये. संघर्षाचा शंकनाद करत असताना या इथे मात्र रन चेसला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा सज्ज आहोत. हे प्रत्युत्तर देत असताना आधीच्या बॅटमधून एक चौकार प्राप्त झालाय. 4 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी होतीये, परंतु तितकीच चांगली फलंदाजी सुद्धा आधीच्या बॅटमधून पाहायला मिळतीये. फुलटॉस चेंडू. इथे मात्र संधी होती आधीसाठी. आधी या प्रकारची संधी सोडणार नाहीये आणि आधीनं चेंडूला पाठवून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. पंच
स्वप्नील पाटील सरांचा इशारा 4 धावेचा आलाय चौकार डीजे. आधी मात्र आक्रमकतेने इथे मात्र फलंदाजी करतोय. आधी नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. 2 बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. चौकार हॅट्रिक होईल काय मात्र पाहावं लागेल. समोरच्या दिशेला फटका भरपूर चांगला. क्षेत्ररक्षक जरूर आहेत. चेंडूला उचलतील, फेकी करतील. तत्पूर्वी एकच धाव येईल. एका धावेनं नक्कीच धावफलक पुढे जाते. 12 या अंकावर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्यात. पहिले 2 चेंडू नक्कीच चांगले हाताळले होते, परंतु तदनंतर आधीने चांगली फटकेबाजी करत 2 बॉल 2 चौकार आल्यानंतर कुठेतरी धावसंख्येला गती प्राप्त झाली आहे. मोहन इथे मात्र भरपूर सफल झाले. पहा, फटका खेळण्यासाठी प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडूमध्ये गती परिवर्तन होतं. स्लोवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने चेंडू हाताळला होता आणि पाहता पाहता पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती म्हणजे बिनगडी बाद धावफलकावर 12 आणि म्हणजे आता इथून पुढे विचार केला तर 18 चेंडू आणि धावा बनवाव्या लागतील, त्या म्हणजे 23 धावा. 23 धावा नक्कीच बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक आपण बघितलं. पहिल्या षटकाचं विश्लेषण द्यायचं झालं तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. तिसऱ्या चेंडूवर स्विच हिट करत असताना चौकार. चौथ्या चेंडूवर खराब चेंडू होता त्यावर स्क्वेअर लेगला चौकार. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. पडल्यानंतर ज्या वेगानं चेंडू निघून गेला ना यष्टिरक्षकाकडे, ते पाहता असं वाटतं की या गोलंदाजामध्ये नक्कीच काहीतरी चमक आणि धमक आहे. 18 चेंडू 23ची गरज असताना सहजासहजी डोंगरीपाडा संघही सामना सोडणार नाहीये, परंतु दुसऱ्या बाजूने आधी जोपर्यंत मैदानात आहे जास्तीत जास्त चेंडू त्यालाही खेळायचे आहेत. आणि नक्कीच यष्ट्यांच्या समोर सापडलाय. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेनं गेलंय आणि नक्कीच पहिला धक्का बाद. इथे मात्र पहिला गडी बाद झालाय टीम फलंदाजी करणाऱ्या सारंगपुरी संघाचा. नक्कीच संघानं विनंती करेल, डीजे थोडं थांबा. लेग बिफोर विकेट रिव्ह्यू नाहीये. जो ऑनफिल्ड पंच निर्णय देतील तोच तुम्हाला अंतिम मानावा लागेल. रिव्ह्यू फक्त तुम्हाला बिमर, वाईड आणि रनआउट या 3 गोष्टींसाठी असेल. इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला रिव्ह्यू नसेल. लेग बिफोर विकेट झालं, तुमचं कट असेल, बॅटची एज असेल, त्यासाठी सुद्धा तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. या 2 गोष्टींचा तुम्ही नक्कीच नक्कीच लक्षात घ्या. भरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आधीवर जबाबदारी होती, ती जबाबदारी त्याला पार पाडायचीही होती, परंतु जबाबदारी पूर्ण खेळ इथे मात्र झाला नाहीये आणि इथे पहिला धक्का दिला गेला आधीच्या माध्यमातून. फार मोठी विकेट आहे आधीची. मी तर म्हणेल टीम सारंगपुरीचा विचार केला तर त्याच्यावर नक्कीच सर्वांच्या नजरा होत्या, त्याच्याकडून अपेक्षा होत्या. त्या अपेक्षांचा भंग करून इथे मात्र टीमला आणि आपल्या चाहत्यांना नाराज करून आधी खेळाडू कक्षामध्ये परतलाय. बेस्ट ऑफ कसारा संघ एक प्रतिनिधी कृपया या. बेस्ट ऑफ कसारा. पुन्हा एकदा इथे मात्र काय घडतंय. हो, इथे मात्र 5 थ्रो सुद्धा केला गेलाय, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक नव्हते आणि हे हेरलं. जिथे मात्र 1 धावही नव्हती तिथे 2 धावा आल्यात. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थ्रो करण्याची गरज होती का? आणि जरीही थ्रो केला असेल परंतु डीपमधून क्षेत्ररक्षकानं कव्हरला जाणं गरजेचं होतं, ते घडताना दिसत नाहीये. आणि पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात. संख्या 14 या अंकावर पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. ज्यावेळी पहिला चेंडू बघितला होता ना आम्ही, त्याच वेळी सांगितलं होतं या गोलंदाजामध्ये चमक आणि धमक दोन्ही आहेत.
पहा इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून सातत्याने चुकी होतीये. एकेरी धावेला दुहेरीमध्ये परावर्तित करत असताना दोन्ही फलंदाज त्यांना माहिती आहे एकेरी धावेला दुहेरी धावेत जरी परावर्तित आपण केलं तरी आपल्या संघावर येणारा जो दबाव आहे तो कुठेतरी फारसा कमी होण्यासाठी मदत होईल आणि इथे मात्र तेच घडताना दिसतंय. पंकज चांगली गोलंदाजी करतोय परंतु त्याला 7 क्षेत्ररक्षकांची मिळत नाहीये आणि पाहता पाहता 16 या अंकावर धावसंख्या पाहायला मिळतीये. समोरच्या दिशेला खूप चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडूला अडवलं जात आहे. काय घडतंय इथे मात्र पुन्हा एकदा हा दबाव आहे क्षेत्ररक्षकावर. हा दबाव त्याच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून लागोपाठच्या तिसऱ्या चेंडूवर इथे मात्र चुकी होताना पाहायला मिळतीये. क्षेत्ररक्षक तोच आहे, एरियाही तोच आहे आणि त्याच एरियामध्ये त्याच क्षेत्ररक्षकाकडून सातत्याने चुका होताना आपल्याला पाहायला मिळतात. एकेरी धावेला दुहेरीत परावर्तित करणं ही कला कौशल्यता या दोन्ही खेळाडूंना अवगत आहे आणि त्याच धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा झाल्यात. अजूनही 17ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू शिल्लक, 13 मध्ये 17ची गरज असेल. आता मात्र गोलंदाजाने क्षेत्ररक्षकांची मदत न घेता सरळ सरळ एष्ट्यांचा वेध घेणारा अप्रतिम यॉर्क लाईनचा चेंडू पाहायला मिळाला होता आणि फलंदाज बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकांच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धाव फलकावर आहे ती म्हणजे 18 धावा. डीजे तर मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. ज्या प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ बघितला होता, पहिल्या इनिंगला सुद्धा पहिल्या षटकात धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात टीम सारंगपुरीनं कमबॅक केलं. या इनिंगमध्ये सुद्धा तेच घडताना पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये गडी बाद आणि धावा रोखण्याचं काम केलंय म्हणजे सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. पुन्हा एकदा इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर परिपूर्ण इथे मात्र कंप्लीट होतीये. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धावही पूर्ण होईल. धाव 2-2 धावा ज्या येत आहेत ना त्या नक्कीच टीम संजय स्पोर्ट्स सारंगपुरीसाठी चांगली गोष्ट आहे कारण 35चं आव्हान आहे. 11 मध्ये 15ची अजूनही गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडूंमध्ये एक बिग हिट जर लगावला गेला तर मी म्हणेल सामना संपूर्णच्या संपूर्ण झुकला जाईल टीम सारंगपुरीकडे. परंतु इथे जर मोहनची विकेट आली तर नक्कीच सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. टीम शिरोल पाहे नक्कीच फुलटॉस चेंडूला फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं. हे खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते मोहनच्या माध्यमातून. एकेरी धावेवर समाधान मानायचं होतं परंतु त्याने स्वतःवर अति आत्मविश्वास दाखवला आणि दुसऱ्या बाजूला असणारा फलंदाज भावेशला इथे मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले. टीम डोंगरीपाडा संघाला खराब क्रिकेट पाहायला मिळालंय. धावेची गरज होती का? फुलटॉस चेंडू होता, त्याचा संधी घ्यायची होती, संधी निर्माण झाली होती, सुवर्ण संधीमध्ये परावर्तित करायचं होतं परंतु हलक्यातनं फक्त दिशा दिली. खराब क्रिकेट मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. महेश शिरोल संघ कर्णधार उपस्थित झाला असेल तर कृपया पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. इथे मात्र इनफिल्डमध्ये चेंडूला अडवलं जाईल आणि फक्त एकच धाव. मोहन ज्याला इथे मात्र सलामीला येऊन मी तर म्हणजे फार संघर्ष करावा लागतोय धावांसाठी. 6 चेंडू आणि 7 धावा आतापर्यंत त्यांच्या इनिंगचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 13ची गरज आहे. 9 चेंडू 13.
हे 3 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. या 3 चेंडूंमध्ये जर 2 डॉट बॉल जर पाहायला मिळाले आणि कमीत कमी धावा येताना पाहायला मिळाल्या तर शेवटचे षटक रोमांचक असेल. समोरच्या दिशेने पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न आणि मोहननं इथे मात्र पुन्हा एकदा स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करण्याचं भाग पाडलंय, ते म्हणजे महेशला. तो सुद्धा बाद होतोय. सांघिक यश. मैदानाच्या आतमध्ये चाललंय तरी काय, हा प्रेक्षकांच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे. कारण खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बेस्ट ऑफ कसारा संघ आणि खर्डी दोघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय निलेशजी खाडेसाहेब यांच्या शुभ हस्ते बेस्ट ऑफ कसारा आणि खर्डी या 2 संघांच्या कर्णधारांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला, कसारा संघाचे कर्णधार कृपया या मान्यवर आमचे टॉस्कोबॉक्स कक्षामध्ये उपस्थित आहेत. सुरेख फटका इथे मात्र खेचायचा होता. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू झाला लँड. चेंडू इथे मात्र नक्कीच चौकारच्या दिशेने येतोय, परंतु 2 धावा तर नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण होतील. 2 धावा आल्यात. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 24 आणि 7 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. 11 7 चेंडू 11. इथे मात्र एक मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं राहील. काय होईल हे मात्र पाहावं लागेल. हा चेंडू या मॅचच्या दृष्टिकोनातून, शेवटच्या षटकाच्या दृष्टिकोनातून, दोन्ही संघांच्या विजयाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा चेंडू मानला जाईल. इनफिल्डच्या डोक्यावरून भेदून काढायचं होतं. लाजवाब झेल. तिथे मात्र पॉइंटला घेतला गेलाय आणि मोहनची खेळी मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाली आहे. जो मोहन इथे मात्र विजयाचा आड होता, त्याची अडचण दूर करण्याचं काम इथे मात्र गोलंदाज प्रशांतने केलं आणि त्याला 7 पॉइंटच्या क्षेत्राची मिळाली. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वा टीम फलंदाजी करणाऱ्या सारंगपुरी संघाला. उंबरमाली संघाचे कर्णधार आणि शिरोळ संघाचे कर्णधार दोघांनी नाणेफेकी कक्षामध्ये जोडायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये समीकरण बनलंय 6 चेंडू आणि 11 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 12, तदनंतर धावा आल्या 6 आणि आता आल्या 6. म्हणजे शेवटच्या षटकात अजूनही 11ची गरज. पहा, भरपूर सफल झाले. हर्षल पवार स्वतः गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. पाच चेंडू 11ची गरज. मोहन या सामन्याचा फलंदाजीमध्ये भरपूर नाराज केलंय मोहनने. सलामीला आले होते, त्याला संधी मिळाली होती. जे फुलटॉस चेंडू त्याने कन्वर्ट करायला पाहिजे होते मोठ्या फटक्यांमध्ये, ते त्याला कन्वर्ट करता आलेले नाहीयेत आणि परिणामी सामना फसलाय. स्विचिटचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत नाहीयेत, त्यात तुम्ही आडव्या बॅटनं इथे मात्र धावा घेण्याचा प्रयत्न करताय. स्वतःचा आत्मविश्वास कमी असताना इथे मात्र तुम्ही अधिक अशा प्रकारचे फटके केले तर आत्मविश्वास वाढणार नाहीये, परंतु तो अजूनही डगमगणार आहे. म्हणून इथे मात्र दुसऱ्या बाजूला जयेश विद्येत, ज्याच्याकडे अनुभव आहे, त्याला आता मात्र स्वतः संघासाठी काहीतरी करायचं आहे. 4 चेंडू 11ची गरज. 4 चेंडू 11.
काय होईल, कोण जिंकेल, सारंगपुरी की डोंगरी पाडा? 24-35चं समीकरण असताना 4 चेंडू 11 पर्यंत हे समीकरण येऊन थांबलंय. पुन्हा एकदा इथे मात्र काय घडतंय? जयेश विद्याला सुद्धा परतावा लागेल. माघारी, निराश, हताश, नाराजी सर्व काही मैदानाच्या आतमध्ये टीम सारंगपुरी संघासाठी. उंबरमाली संघ अप्रतिम गोलंदाजी हर्षल पवारचा, भेदक मारा, यू मिस, आय डेफिनेटली हिट. अमोलला सुद्धा परतावा लागेल. पहिल्या चेंडूवर माघारी, गोलंदाजीच्या दमखमावर, क्षेत्ररक्षकांच्या जोरावर या सामन्यामध्ये झालाय नवीन ट्विस्ट. कारण समीकरण बनलंय 2 चेंडू विजयासाठी 11 धावा. तो सामना 18 चेंडू 23 धावेंचा होता. तो सामना 2 चेंडू 11 वर आला. असा सामना बघितला ना की सर्वांना आठवतीये T20 विश्वचषक 2024 ची फायनल, जिथे 30 चेंडू 30 धावेची गरज असताना भारतीय गोलंदाजांनी केलेली गोलंदाजीच्या दमखमावर भारताचा कमबॅक आणि विजयाच्या दिशेने घेऊन गेलेला तो सामना होता. पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडूला अडवलं गेलंय, डीपमध्ये एकच धाव येतीये. काय घडलं? मी तर म्हणे सारंगपुरी संघासाठी सर्वच्या सर्व सामन्याचा विचार केला तर मोहनची इनिंग फार फार म्हणजे फार महत्त्वाची राहिली. कारण मोहनने संधी त्याला भरपूर आल्या, फुलटच चेंडूंचा त्याला फायदा घ्यायचा होता पण तो घेता आला नाहीये आणि परिणामी सारंगपुरी संघाला पराभवाच्या छायेत जावं लागतंय, पराभवाच्या दिशेनं जावं लागतंय. हारलात तरी हा तुमचा शेवटचा सामना नाहीये. पुढच्या मॅचमध्ये प्रयत्न करा, झालेल्या चुका सुधारा आणि येणाऱ्या काळामध्ये शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाच्या स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज व्हा. परंतु दुसऱ्या बाजूने अभिनंदन करेल टीम डोंगरीपाडाचं, अभिनंदन करेल टीम वरचं आणि अभिनंदन करेल त्यांच्या एकाग्रतेचं. कारण त्यांनी कुठेही पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतरही त्यांनी कुठेही न डगमगता न माघार घेता त्या सामन्यामध्ये आपण लढू शकतो आणि आपण लढाई करू शकतो हा आत्मविश्वास दर्शवला आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर सामना जिंकून आणलाय. चला, यानंतर होणारी लढत आहे शिरोल विपक्ष उंबरमाली. नाणेफेकीचा कौल नक्कीच विजयी झाले ते म्हणजे उंबरमाली संघ आणि घेतला गेलाय फिल्डिंग. तर लगेचच क्षेत्ररक्षणामध्ये उंबरमाली संघाला आपण पाहणार आहोत. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवा.